जागृत मराठा राहणाऱ्या संघासाठी ऑल दी बेस्ट केलं जातं. मला वाटतं नितीन पाटील ना, नितीन पाटील मास्टर 40+ या संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि त्यांनी देखील या स्पर्धेला आणि खास करून आपल्या लाडक्या संघाला ऑल दी बेस्ट केलं. धन्यवाद नितीन पाटील. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा बघता, आम्हाला देखील आपण लाईक करता. त्याचबरोबर सध्या आउट ऑफ लोणावला आहेत आणि तेथून मात्र या स्पर्धेला त्यांनी ऑल दी बेस्ट केलं. धन्यवाद नितीन पाटील. त्याचबरोबर जय हनुमान गोयल संघाचे कॅप्टन सुनील भगत यांनी देखील या स्पर्धेला आणि दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद सुनील भगत. सलामी गोलंदाज विजय. पहिला चेंडू पेस करताना मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क करता आलं नव्हतं फलंदाजाला. कुठल्या प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे. या ठिकाणी थोडासा मिस टाइम फाटका, चेंडू मिडॉनला तो वन बाउन्स एका टप्प्याने चेंडूला आउट कलेक्ट केलं जातं. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज विजय. या ठिकाणी मात्र चेंडू सुंदर ऑन साईडचा फटका कार्पेट चेंडू डीप मध्ये येतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न, मात्र दुसरी धाव घेताना फलंदाज आजच्या स्पर्धेमध्ये राहणार संघाने देखील अतिशय महत्त्वाची कामगिरी केलेली आहे. आउटस्टँडिंग परफॉर्म देखील या संघाचा अतिशय चांगला आपण पाहिला. पूर्ण दिवसामधून प्रेक्षकांनी या संघानं फार इम्प्रेस केलेलं आहे आणि या संघाला देखील राणागावचे सुपुत्र माजी सरपंच ग्रामपंचायत राणाल मान्य श्री दीपकजी भोईर यांनी देखील त्यांना ऑल दी बेस्ट केलेलं. धन्यवाद दीपक भोईर. मास्टर ब्लास्टर संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष आणि स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर वासुदेव चौधरी यांनी देखील या स्पर्धेला आयोजन कमिटीला आणि त्याचबरोबर राणाले संघाला त्यांनी ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद वासुदेव चौधरी. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आणि आम्हाला देखील आपण लाईक करता. नेक्स्ट बॅट्समन शनी. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी मात्र चेंडूवर पुन्हा एकदा मिस टाइम फटका. चेंडूमध्ये क्षेत्ररक्षक जज करतो का बघूया कॅच. वेल जज कॅच. अप्रतिम उत्कृष्ट चेंडू कलेक्ट केला जातो. महत्वाचा फलंदाज दिलेल्या दिशेने बाद होतोय. संतोषजी पाटील यांचं इथं आगमन झाले, त्यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. राजन आलेला आहे नवीन फलंदाज. नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. स्ट्राईकला संतोष. षटकातील पुढील चेंडू फुलटॉस होता. क्षेत्ररक्षक नाही, खाली क्षेत्रामधून चेंडू जातो लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. टिपिकल पॉवर प्लेचा फटका खेळला होता. गुड शॉट. मिळतील 4 धावा.
एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 7 रन लॉस ऑफ 2 विकेट. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. 2 बाद 7 अशी धावसंख्या आहे. ती बंद्र्या मारुती काल्हेरे संघाची. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाहतोय बंद्र्या मारुती काल्हेरे संघाला. हा पहिला सेमीफायनलचा सामना आहे. पहिला उपांत्य फेरीचा सामना 2 बलाढ्य संघांमध्ये बघायला मिळतोय. बंद्र्या मारुती काल्हेर आणि जागृत मराठा रहानाल. बघूया कोणता संघ अंतिम फेरीत धडक मारतोय ते बघायचं आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता मात्र दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज प्रदीप, ज्याने खूप इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे आजच्या दिवसामध्ये. फलंदाज बघूया पंचांचा काय इशारा आहे ते बघायचं आहे. बघूया पंच निर्णय आम्हाला देतीलच. एक्झॅक्टली तिथे काय घडलंय. बघूया पंचांचा काय निर्णय आहे ते तो बघायचा आहे. निश्चित डेड बॉल घोषित केलेला पंचांनी. तर दुसरं षटक निश्चितच डेड बॉल आहे. सज्ज होते बॉलिंग मार्कवर प्रदीप. चेंडू मात्र अतिशय चांगला चेंडू होता. फक्त बघत राहिला तिथे फलंदाज, सोडून दिला चेंडूला. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या कायम आहे धावपलकावर 7. पुन्हा एकदा प्रदीप सज्ज होते बॉलिंग मार्कवर. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही. अजून एक डॉट बॉल. लगातारचे 2 चेंडू डॉट बॉल खेळलेले आहे फलंदाज राजन म्हात्रे. चांगली गोलंदाजी प्रदीप दुसऱ्या षटकामध्ये. कुठल्याही प्रकारची चेंडूची स्विंग गती ओळखता येत नाही. षटकातील तिसरा चेंडू आहे दुसऱ्या षटकातील. गोलंदाज प्रदीप सज्ज झालेला आहे. शॉर्ट रनवेने गोलंदाजी करतोय. फलंदाज मात्र तिथे पंचांचा काय इशारा ते बघूया. पंच बघूया काय निर्णय देत आहेत बघायचं आहे. बाद झालेला आहे. हिट विकेट. निश्चितच आता मात्र संघाचा संघनायक राजन येतोय. त्याने ओपिनियन मध्ये आत्मविश्वासामध्ये सांगितलं होतं की आम्ही अंतिम फेरीत पोचणारच, पण त्यासाठी तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल तिन्ही आघाड्यांवर. प्रदीप फुलटॉस चेंडू होता. चेंडूला टर्न केलेला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक दाक्ष चांगलं क्षेत्ररक्षकांना क्विक थ्रो केलेला. धावबादची संधी आहे तिथे आणि निश्चितच फलंदाज धावचीत बाद होते. संतोष याची खेळी संपुष्टात आली आहे. सामन्याचा दबाव आणि मोठ्या सामन्यामध्ये जो दबावाला झुगारून खेळतो तो खरा संघ आणि तो खरा क्रिकेटर. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आणि निश्चितच आता मात्र नवीन फलंदाज सचिन येतोय. हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही. डाव्या एसटीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंच सुरेश घरत यांचा इशारा येते व्हाईट बॉल. मिळेल एक अवांतर धाव. धावसंख्या हलूच पुढे सरकताना स्कोर कार्डवर 9 धावा.
मोठा सामना आहे, कारण पहिला सेमीफायनलचा सामना आहे दोन बलाढ्य संघांमध्ये. प्रदीप, चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता सचिन याने. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या कायम आहे धावफलकावर 9. दुसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी बघायला मिळाली गोलंदाज विजय याची. फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या विजयाने आणि एक महत्वपूर्ण यश आपल्या संघाला सफलता एक त्याने मिळून दिली होती. चेंडू मिस टाइम फटका, इनसाइड आउटचा फटका खेळलेला आहे. सेफ शॉट आहे. क्षेत्ररक्षक झेपावते, थोडस ढिसाल क्षेत्ररक्षण बघायला मिळते. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा खर्च केलेल्या आहेत आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 11. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात 11. आता मात्र उर्वरित 2 षटकांमध्ये एक फायटिंग स्कोर, चांगलं चॅलेंज उभारायचं असेल तर धावांचा वेग वाढवावा लागेल बंदऱ्या मारुती काल्हेर संघाच्या फलंदाजांना. ह्या उलट मी तर म्हणेन नाणेफेक जिंकून जो निर्णय घेतलेला आहे क्षेत्ररक्षण करण्याचा, तो योग्य निर्णय जागृत मराठा राहणाऱ्या संघाचा. कारण 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात 11. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होणार आहे. बॉलिंग मार्कवर बघूया आज की शाम काल्हेर के नाम या फिर राहनाल के नाम. आणि निश्चितच सध्या टेलिव्हिजन सेटवर अगदी टक लावून बसलेले आहेत रमेश दादा पाटील, बंदऱ्या मारुती काल्हेर संघाचे कोच. कारण त्यांच्या नेतृत्वामध्ये खूप चांगली कामगिरी वर्ष 2022चा आपण जर विचार केला तर बंदऱ्या मारुती काल्हेर संघाकडून. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज अजय सज्ज झालेला आहे. सरवली गावाच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ. चेंडू मात्र अगदी अतिशय चांगला डाऊन दी ग्राउंड फटका खेळला होता. खराब क्षेत्ररक्षण, एक सोडतोय दुसरा पकडतोय, तोपर्यंत 2 धावा सहजगत्या पूर्ण केलेल्या आहेत फलंदाज राजन याने. धावसंख्या 2 ने वाढते धावफलकावर 13. 4 गड्यांच्या मोबदल्यात तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. गोलंदाज सज्ज होते. बॉलिंग मार्कवर अजय. चेंडू मात्र सोडून दिलेला आहे. पंचांच्या हात समांतर धाव मिळते. अवांतर व्हाईट बॉल मिळेल एक ही अतिरिक्त धाव. धावसंख्या वाढते धावफलकावर 14. दोन्ही फायटर संघ आहेत. अविश्वसनीय दोन्ही संघांनी खेळ केलेला आहे. चेंडू मात्र अंधाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. तिथे एक सोरटी धाव पूर्ण केलेली आहे. पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 15. धावांसाठी संघर्ष करताना दोन्ही फलंदाज सचिन आणि राजन, कारण मोठा सामना आहे. आणि मित्रांनो बघा, मोठ्या सामन्याचा दबावामध्ये काही संघ निखरतात तर काही संघ बिखरतात. तुम्हाला माहीतच आहे. कित्येक संघांची उदाहरणं, देशांची उदाहरणं देता येतील. अजय, चेंडूला मात्र लेट कटचा फटका केलेला आहे. क्रिकेट मधला नाजूक फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जाते स्क्वेरिश थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. दमदार चौकार, गुड शॉट. चेंडू स्क्वेरिश थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर गेला होता 4 धावांसाठी. धावसंख्या वाढते धावफलकावर 19. तिसरे षटक हे प्रगतीपथावर आहे. फिल्डिंग मध्ये परिवर्तन बघायला मिळते. खूप चांगला परफॉर्मन्स आहे दोन्ही संघांचा. चांगला सफर राहिलेला आहे उपतालुका प्रमुख चषक 2022 मध्ये. अजय,
चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही. डाव्या एसटीच्या खूपच बाहेर जाणारा पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या वाढते धावपलकर 20. आतापर्यंत या षटकामध्ये अजय याने 2 व्हाईट बॉल टाकलेले आहेत. 3 अतिरिक्त धावा दिलेल्या आहेत. दोन्ही संघांसाठी हा व्हेरी इम्पॉर्टंट मॅच, अतिशय महत्वाचा सामना आहे. जो जिंकेल तो थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहे. अजय पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुढे येऊन स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र सचिन धावांसाठी झगडताना पाहतोय खेळपट्टीवर. निश्चितच बॅट आणि बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचा संघर्ष बघायला मिळत नाही त्याच्याकडून, आणि कुठे ना कुठेतरी धावांसाठी संघर्ष करताना धावसंख्या धावपलकावर कायम आहे 20. पुन्हा एकदा एक अंधाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय पॉइंटला. पंचांचा इशारा येतोय लेग बाय. अवांतर धाव मिळेल. धावसंख्या हलूच पुढे सरकताना धावपलकावर 21. विनायक देखील अजून बाकी आहे. मिथून आहे. चांगली फलंदाजी आहे. सखोल निश्चितच स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे बंदऱ्या मारुती काल्लेर या संघामध्ये. चेंडूला शॉर्ट ऑन पुल केलेलं आहे आणि क्षेत्ररक्षक मात्र स्क्वेअर लेग डीप मध्ये सज्ज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. भालचंद्र होता तिथे. आज भालचंद्र याने खूप इम्प्रेस केलेलं आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण त्याच्याकडून बघायला मिळालेलं आहे. या अगोदर त्याने एका हातामध्ये तो झेल घेतला होता. मला तर वाटते स्पर्धेमधला सर्वोत्कृष्ट झेल असेल. तर अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावपलकावर 22. शेवटचा अंतिम षटक आहे. बघूया ते अंतिम षटक कोण घेऊन येतोय ते. प्रेक्षकांच्या माहितीकरिता पहिला सेमीफायनलचा सामना आहे. पहिला उपांत्य फेरीचा सामना 2 मातब्बर संघांमध्ये, बंदऱ्या मारुती काल्लेर आणि जागृत मराठा राहनाल. उपतालुका प्रमुख चषक 2022 या स्पर्धेचा अतिशय दिमागदार आणि दर्जेदार आयोजन. या स्पर्धेचे सर्व आधारस्तंभ आहेत श्यामदादा चौधरी साहेब आणि जय हनुमान सरवली 40+ संघाच्या वतीनं हा शो, बिग शो तुम्हाला बघायला मिळते. संध्याकाळच्या सत्रामध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. शेवटचा अंतिम षटक घेऊन येते गोलंदाज चंद्रकांत. आता मात्र या षटकामध्ये किमान 15 ते 16 धावा पाहाव्याच लागतील बंदऱ्या मारुती काल्लेर संघाला. एक समाधानकारक धावसंख्या जर उभारायची असेल तर. चेंडू मात्र बघूया. अतिशय चांगला फटका आहे. स्ट्रेट फटका खेळलेला व्हाट शॉट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाते. 6 धावांसाठी हा बिग हिट. साठी संघर्ष करत होता आणि एक आलाय संघर्षमय षटकार राजनेच्या बॅटमधून. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होते. बॉलिंग मार्कवर चंद्रकांत. षटकातील हा दुसरा चेंडू. शेवटचं चौथं अंतिम षटक आहे प्रगतीपथावर. पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पुल केलेला आहे. कंट्रोल पुलचा फटका. स्क्वेअर लेग डीप मध्ये क्षेत्ररक्षक सज्ज आहे. क्विक थ्रो केलाय. धावबादची संधी आहे आणि फलंदाज धावचीत बाद. तब्बल 21 धावांची भागीदारी बघायला मिळाली राजन आणि सचिन या 2 फलंदाजांमध्ये. विनायक येतो नवीन फलंदाज. चेंडू शिल्लक आहेत पहिल्या डावातील 4. धावसंख्या धावपलकावर 29.
षटकातील पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट चंद्रकांत. उलटा चेंडू होता, बघूया हवाई फायर. क्षेत्ररक्षक मात्र चूक करतो तिथे. वन बॉन चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाते चौकार. झेल घेता आलेलं नाही क्षेत्ररक्षकाला. अनफॉर्च्युनेटली मी तर म्हणेन फलंदाजाचं सुदैव विनायक याने ठोकलाय चौकार. धावसंख्या वाढते धावपलकर 33. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर चंद्रकांत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चेंडू मात्र वेगवान चेंडू होता, अगदी वेगाने चकित केलेला आहे आणि वेगावर सवार झाला होता गोलंदाज चंद्रकांत. निर्धाव चेंडूची समाप्ती. आता 2 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या डावातील. 33 धावा धावपलकावर आहेत. शॉर्ट आर्म पूल केलेले आहे. क्षेत्ररक्षक दक्ष मिड विकेटला. चांगले क्षेत्ररक्षण त्याच्याकडून बघायला मिळते. मिळेल फक्त एकच धाव विनायक याला. धावसंख्या आलूच पुढे सरकताना धावपलकावर 34 धावा. शेवटचा चेंडू आहे पहिल्या डावातील गोलंदाज चंद्रकांत. चेंडू मात्र स्विंग केला. व्हॉट अ शॉट. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा धमाकेदार षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता मात्र एक समाधानकारक धावसंख्या धावपलकावर बघायला मिळते. 40 बंदऱ्या मारुती काल्हेरे संघाची. 41 धावांचं लक्ष सामना जिंकण्यासाठी जागृत मराठा राहणार या संघाला. तरी 41 धावांचं लक्ष आहे आणि या शेवटच्या क्षेत्रामध्ये या 41 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग यशस्वीरित्या पूर्ण होते की नाही याचं धावतोवर्णन करण्यासाठी मायक्रोबोनस सज्ज होणार आहेत. ताडाली गावचा एक सुमधुर आवाज आहे. भिवंडी तालुक्याचा एक जबरदस्त बुलंद आवाज आहे. मोहनदादा भोईर. हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो. अँड बॅक टू नाव क्रिकेट. मित्र आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडं. एक बिग मॅच. 2 संघामधून आपण प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं बंदरामध्ये काल्हेर संघ 4 षटकांची अंती धावसंख्या करतोय 40 आणि विजयाचं लक्ष असेल 41 धावांचं. प्रति षटक आपण विचार केला तर 10.25 सरासरी आहे. मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी खास करून आज ओम साई पिसे या संघाच्या वतीनं आज या स्पर्धेला आणि चालू सामन्यातील दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट केलं जातं. आणि आज ओम साई पिसे संघातील 2 असे फलंदाज आपण पाहतो की ज्यांचा वाढदिवस आहे. त्यामध्ये मधुकर बजागे असतील, मधुकर पाटील असतील, यांचा देखील आज वाढदिवस आहे आणि त्यांना देखील वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा असतील. तर आपण जाऊया व्यासपीठावर मंचावर काही मान्यवर मंडळी, प्रतिष्ठित मंडळी. आणि या प्रतिष्ठित मंडळामध्ये पाहतोय पिंपळघर या गावाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर संतोष पाटील यांच्या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जातं. व्यासपीठावर मंचावर काही मान्यवर मंडळी, प्रतिष्ठित मंडळी आणि प्रतिष्ठित मंडळीमधून गावदीस्फोट पिंपळघर या संघाचे काष्टपोलीस खेळाडू आहेत. यांचं देखील या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान या ठिकाणी केलं जातं. त्याचबरोबर जय भोलेनाथ सरवळीपाडा या संघाचे कॅप्टन आणि त्याचबरोबर माजी उपसरपंच ग्रामपंचायत
साईनाथ पाटील यांचं देखील मी शाब्दिक सुमनानी मनापासून स्वागत करतोय. आज राणाल संघाला देखील ऑल दी बेस्ट केलं जातं. दीपक भोईर माजी सरपंच ग्रामपंचायत राणाल, दीपक गोपीनाथ भोईर यांच्याकडनं राणाल संघाला देखील आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे आयोजक आहेत यांना देखील त्यांनी ऑल दी बेस्ट केलं. धन्यवाद दीपकजी भोईर. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता, स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला देखील लाईक करता. त्याचबरोबर यशवंत केने जय हनुमान भावाळे या संघाचे सर्वेसर्वा आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्मान्य सल्लागार आहेत यशवंत केने यांनी देखील या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलेले. धन्यवाद यशवंतजी केने. हॅलो अँड बॅक टू नावन क्रिकेट. आपण जाऊया मैदानाकडे. विजयाचं लक्ष्य आहे ते 41 धावांचं. प्रतिषेधक आपण विचार केला 10.25 सरासरी आहे. दोन्ही बिग संघ आहेत, मोठे संघ आहेत आणि दोन्ही संघांनी खरोखरच्या स्पर्धेमध्ये अतिशय बल दर्जाची कामगिरी साधलेली आहे. ओमसाई पिसे संघाचे किशोर पाटील यांनी देखील, किशोर पाटील इन अदर्स टीम ओमसाई पिसे यांनी देखील या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद किशोरजी पाटील. शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख सन्मान्य परशुराम चौधरी या मान्यवरांसाठी शुभ आगमनाचं वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. मान्यवरांनी विनयशील आपण व्यासपीठा मंचावर येऊन विराजमानाचं आहे. षटक क्रमांक पहिलं वैयक्तिक, पहिला सांघिक, पहिला संघाच्या वतीने पहिलं षटक आता तो गोलंदाज दया भंडारी. स्ट्राईक रोटेट करतो बॅट्समन पप्पू पाटील. नॉन स्ट्राईक सेटला चंद्रकांत. विजयाचं लक्ष 41 धावांचं. प्रति षटकाला विचार केला तर 10.25 सरासरी आहे. लॉंग रन पंचांना क्रॉस करतो. राईट आर्म ओव्हरचा मार आणि पहिला चेंडू. काय जबरदस्त चेंडू, अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची ताळणी केली होती. बीट होताना आपण पाहिलं होतं फलंदाज पप्प्याला कुठल्या प्रकारची धाव या चेंडूवर मात्र घेता आली नाही. निर्धाव चेंडू जातोय, धावसंख्या स्थिर आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज दया. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदर ऑनचा फटका आपण पाहतोय. खराब चांगलं क्षेत्ररक्षण झालेले आहे. 3 धावा या ठिकाणी मात्र कंप्लीट केल्या जातात. या 3 धावाने संघ पोहोचतो वैयक्तिक 3 या धावसंख्येवर. चांगला फटका होता. आउटफील्डमध्ये आपण पाहिलं होतं क्षेत्ररक्षक विजय याला मात्र व्यवस्थित चेंडू कलेक्ट करता आला नव्हता आणि ज्या ठिकाणी 2 धावा आहेत त्या ठिकाणी 3 धावा कन्वर्ट झाल्या होत्या. या 3 धावांनी सगळ्या धावसंख्या 3 वर पोहोचते. षटक क्रमांक पहिलं. आता मात्र स्ट्राईक रोटेट करणे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र स्ट्राईक रोटेट करतो डावखुरा फलंदाज. निश्चितच ज्याच्या बॅटमधून आपण अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटके पाहिल्यात. सलामीवीर चंद्रकांत. क्लिंग बॉल.
का लाजवाब चेंडूची फेक झाली होती. अप्रतिम उत्कृष्ट चेंडू मधल्या एष्टीपूरचा चेंडू होता. यारकत पद्धतीचा चेंडू होता. परिपूर्ण बीट होताना फलंदाजाला पाहिलं होतं आणि आता महत्त्वाच्या सामन्यामधून मात्र चंद्रकांत फलंदाज बाद होताना देखील आपण पाहिला. नमस्कार, बोला बोला साहेब. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. दीपक भोईर यांच्याकडनं खास करून आपला लाडका संघ आपण पाहतोय जागृत माळा राणाल या संघाला देखील ऑल दी बेस्ट केलं जातं. त्याचबरोबर काल्हेर संघाला त्यांच्याकडनं देखील शुभेच्छा दिल्या जातात. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र नेक्स्ट बॅट्समन भालचंद. या ठिकाणी मात्र अतिशय खराब चेंडू. फुल लेनचा चेंडू ऑन साईडचा फटका देखील आपण चांगला पाहिला. भालचंदच्या बॅटमधून स्क्वेअर ऑफ विकेट बॅकवर्ड स्पेलिंग सीमेच्या बाहेर जाणारा चांगला चौकार येतोय. अतिशय खराब चेंडूला स्पंज केलाय. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. लाजवाब फटका होता. ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू सुंदरसा स्पंज केलं होतं. वन बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू कव्हर क्षेत्राच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक चौकार येतोय भालचंदच्या बॅटमधून. चौकार संख्या धावसंख्या 4 ने पुढे सरकते 11. काय लाजवाब फटका. श्री वेताल कोपर या संघाचे एक अष्टपैलू असे खेळाडू आणि संघटनेचे सन्मान्य सदस्य अनिल म्हात्रे यांनी देखील या स्पर्धेला आणि दोन्ही संघांना त्यांनी ऑल दी बेस्ट केलेले आहे. धन्यवाद अनिलजी. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा बघता आणि आम्हाला देखील आपण लाईक करता. श्री वेताल कोपर या संघाचे एक अष्टपैलू असे खेळाडू आहेत. अनिल म्हात्रे सध्या यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहतात. त्यांनी दोन्ही संघांना आणि आयोजन नियोजन कमिटीला ऑल दी बेस्ट केलेले आहेत. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज दया. आता मात्र अतिशय चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू डीपला जातोय. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एक धावांनी सगळ्या धावसंख्या 12वर पोहोचते. षटक क्रमांक पहिलं समाप्त. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात आहे. विजयाचं लक्ष 41 धावांचं षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 12. दोन्ही संघांमधून एक अजूनही समान संधी आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज विनायक. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी 29 धावांची गरज आहे. मैदानामधून राहणार संघाची एक बिन्नीची जोडी सर्वात महत्त्वाची जोडी आपण पाहतोय. भालचंद आणि प्रदीप. विनायक
चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका, चेंडू पॉईंटला जातो. आउटफील्डमधून देखील चांगले क्षेत्ररक्षण. मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. एक धावेने सगळ्या धावसंख्या पोहोचते 13वर. 41 धावांचा आव्हाने पाठलाग करताना आपण पाहतोय राहणार संघ. आज निश्चित या संघानं या स्पर्धेमधून प्रेक्षकांना देखील इम्प्रेस केलेलं. काय लाजवाब कामगिरी. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका आपण पाहिला होता. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू आपण पाहिला होता. पहिल्यांदा थोडंसं बॅकफुटवर जातो. चेंडूला सुंदर स्क्वेअर कट केलं होतं. चेंडू पॉईंट सेम अशा ट्रॅव्हल झाला होता. 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र आउटफील्डमधून राजाने आपण याला पाहिलं होतं. सचिन याला आपण पाहिलं होतं. चांगले क्षेत्ररक्षण देखील त्याच्या माध्यमातून झालं होतं. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या एकने पुढे शकते 14. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. बघूया चेंडू एक्झिट कुठं ट्रॅव्हल होतोय. सीमा रेषा बाहेर. षटकार. का लाजवाब फटका होता. उंची देखील फार पाहिली होती आपण. चेंडूला सुंदर स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतोय. हे निश्चित एक सुवर्ण संधी होती राजन याला. मात्र राजन कदाचित आपण स्टंपच्या शेजारी असता तर एक मोठा फलंदाज बाद करण्याची संधी, नामी संधी चालून आली होती. मात्र क्रिकेटमधून जर त्याला काही महत्त्वाचं स्थान नसतं. फलंदाज सेफ आहे तो भालचंद. कुठंतरी आपली पॉपिंग क्रीज सोडली होती. दक्ष नव्हता एसटी रक्षक. अतिशय चांगला प्रयत्न देखील आपण पाहिला होता आउटफील्डमधून विजय याचा. जेलपर्यंत मात्र पोहोचू शकला नव्हता. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. चेंडूला ऑन दी ऑफ. काय लाजवाब फटका. बिरेंद्र सेवागच्या अंदाजाने चेंडूला सुंदरसं खेळून काढलं होतं. चेंडू शॉर्ट कव्हर सीमाच्या बाहेर जाणारा प्रतिम उत्कृष्ट फटका बालचेन्याच्या बॅटमधून. बघा बालचेन्याला तुम्ही जीवदान दिलं म्हणजे कुठंतरी आपल्याच पायावर कुऱ्हाड मारल्यासारखं आहे. भालचंद आज सर्वात संघातील विस्फोट फलंदाज आहे ज्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या. यानंतर 8 धावा. धावसंख्या 28. आता येणारे चेंडू असतील 12 आणि विजयासाठी 13 धावांची गरज. समीकरण कमी झालेले. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. राजन येतोय संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज. या ठिकाणी मात्र
एक थोडासा दिशाहीन चेंडू आपण पाहिला. ऑप्शनला सोडून जाणारा चेंडू पंच बाहेरची कोण करते का अवांतर धाव या अवांतर धाव संघात धावसंख्येने पुढे सकते येणारे चेंडू 12 विजयापासून फक्त 12 धावा दूर. आता मात्र परिपूर्ण सामन्यामध्ये कमबॅक करताना राहणार संघ पाहतो. आज खरोखर राहणार संघानं अतिशय अप्रतिम उत्कृष्ट कामगिरी या स्पर्धेमधून केलेली आहे. चेंडूला सुंदरसा कट केलं होतं. चेंडू जातोय थर्ड मॅन सीमाच्या बाहेर चौकार. इनफिल्डमधून अरविंद याला आपण निश्चित पाहिलं होतं, मध्ये चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही आहे. थोडंसं कुठेतरी खराब क्षेत्र अरविंदच्या माध्यमातून चेंडू जातो सीमाच्या बाहेर. चौकार येतोय. समीकरण बदलते. येणारे चेंडू असतील 11 आणि विजयासाठी आता मात्र गरज आहे 8 धावांची. प्रदीप याच्या बॅट मधून काय लाजवाब फटका. पुन्हा एकदा चेंडूला सुंदरसा प्रकारचा फटका आपण पाहतो. चेंडू थंडमॅनला जातोय आणि एक महत्वाच्या सामन्यामधून मोठा विजय. बऱ्याच दिवसामधून तर निश्चितच दोन खेळाडूंचा आम्ही विचार केला होता. अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी त्याचबरोबर फलंदाजी करताना देखील चांगली फलंदाजी, ज्याच्या बॅटमधून आपण 16 धावा पाहिले होते. मात्र या स्पर्धेचा फिनिशर आपण पाहिला होता भालचंद, ज्याच्या बॅटमधून चौकार आणि षटकारांची ड्रिल आपण पाहिली होती. 24 धावा तब्बल आलेल्या होत्या आणि तेच एकमेव कारण की बंदऱ्यामधून काल्हेर संघ कुठं पराभवाच्या खाईमध्ये आपण पाहिला. तर स्पर्धेचा फिनिशर बालचंद. या स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी बालचंद आपण स्टेजवर यायचं आहे. आजच्या स्पर्धेमधून खरोखर संघांना